पाहूयात सिम्पसन 1/3 rule. Firstly, we can write quadrature formula. By use quadrature formula, then we can find Simpson 1/3 rule. Then firstly we can write quadrature formula. That is, quadrature formula is integration x naught to xn f of x dx is equal to nh in bracket y naught plus n by 2 delta y naught plus n into 2n minus 3 divided by 12 delta square y naught plus n into n minus 2 bracket square divided by 24 delta cube y naught plus up to n plus 1 terms. Then this equation is called as 1. Then we can putting in equation 1 has n is equal to 2. Then taking the curve through n is equal to 2 साठी, then कर्व साठी व्हॅल्यूज कोणत्या रिप्रेझेंट होतील तर ऑर्डर पेअर x0, y0, ऑर्डर पेअर x1, y1 and ऑर्डर पेअर x2, y2 as a polynomial of degree 2. As a polynomial of degree 2, so that differences of order 3 and greater than 3 becomes 0. Then we get फ्रॉम इक्वेशन 1 मध्ये काय करतोय आपण व्हॅल्यू पुट करतोय n इज इक्वल टू 2 साठी. देन इंटरवल मिळेल x0 टू x2 y dx f ऑफ x म्हणजेच काय घेतलं आपण y घेतला म्हणून इथं व्हॅल्यू काय पुट केली y केली. y dx इज इक्वल टू काय मिळेल n इज इक्वल टू 2 पुट केला तर 2h इंटू वरती आपण पुट करतोय काय मिळेल y नॉट ॲज इट इज मिळेल 2 डिवायडेड बाय 2 1 म्हणजेच डेल्टा y नॉट प्लस 2 इंटू काय मिळेल 2 इंटू 4 मिळेल 4 मायनस 3 डिवायडेड बाय 12 डेल्टा स्क्वेअर y नॉट. आणि पुढच्या ज्या टर्म येणार आहेत कारण डिग्री 2 पर्यंत सांगितलेत पुढच्या ज्या टर्म मिळतील त्या काय होतील 0 होतील. देन काय मिळेल बघा 2h इंटू ब्रॅकेट y नॉट प्लस डेल्टा y नॉटची डेफिनेशन काय आहे आपला फॉरवर्ड डिफरन्स डेल्टा y नॉट म्हणजेच काय आहे y1 मायनस y नॉट आहे प्लस आता हे सॉल्व करून घेतलं तर 4 मायनस 3 1 आणि हे 2 म्हणजे 1 डिवायडेड बाय 6 आणि डेल्टा स्क्वेअर y नॉट म्हणजेच काय मिळतो आपल्याला y2 मायनस 2 टाईप्स y1 प्लस y नॉट. ह्या डेफिनेशन आपण पाहिलेले आहेत डेल्टा y नॉट डेल्टा स्क्वेअर y नॉट त्याच व्हॅल्यूज इथं मी पुटअप करून घेते. देन काय मिळालं बघा इज इक्वल टू 2h इंटू y नॉट प्लस y1 मायनस y नॉट प्लस 1/6 y2 मायनस काय मिळेल इथं 1/3 y1 मिळेल आणि प्लस 1/6 y नॉट मिळेल. देन सॉल्व करून घेऊयात आपण. हे सॉल्व करून घेतल्यानंतर काय मिळते पाहूयात आपल्याला. इथून टर्म पहा y नॉट प्लस y नॉट मायनस y नॉट कॅन्सल झाला 1/6 y नॉट मिळाला म्हणजेच काय केलं आपण इज इक्वल टू 2h इंटू टर्म लिहून घेते मी आधी 1/6 y नॉट क्लिअर झाला. आता y1 काय आहे मायनस 1/3 y1 आहे आणि प्लस 1/6 y2 आहे. आता सगळ्याचा मल्टिप्लाय बाय 1/6 1/3 आणि 1/6 आहे. मग आपण
ही करून घेऊयात. मग त्याच्यासाठी काय मिळेल बघा, ॲडजस्टमेंट 2h डिवायडेड बाय 6 म्हणजे 1/6 कॉमन घेतला तर काय मिळणार आहे, y0 मायनस 2y1 प्लस y2 मिळेल. हे म्हणजेच काय मिळेल, h डिवायडेड बाय 3 आणि टर्म आपण डिक्रेजिंग ऑर्डरनं लिहूयात, y2 मायनस 2y1 प्लस y0. ही टर्म आपल्याला मिळाली. y1 आपला इथं दोन ठिकाणी आहे, y1 आणि -1/3 y1. हे ॲडजस्टमेंट राहिले. आपण इथं फक्त -1/3 y1 घेतला, इथं प्लस y1 राहिला आहे, तो मी इथं ॲड करते. ॲड करते प्लस y1 -1/3 y1. मग हे ॲडजस्टमेंट केल्यानंतर, हे सॉल्व केल्यानंतर इथं आपल्याला इथं एक टर्म मिळेल बघा. काय टर्म मिळते, 2h इंटू 1/6 y0 प्लस हे सॉल्व केल्यानंतर 3y1 मायनस y1 म्हणजेच काय मिळेल, 2y1 डिवायडेड बाय 3 प्लस 1/6 y2 मिळेल. आणि ही टर्म सॉल्व केल्यानंतर 2h डिवायडेड बाय 6 y0 प्लस, आता इथं काय मिळते, आपण बेस समान करून घेतो आहे म्हणजे इथं परत 2ने मल्टिप्लाय होईल, म्हणजे इथं काय मिळेल, प्लस 4y1 प्लस y2 मिळाली. म्हणजेच ही टर्म कशी मिळाली बघा, y2 प्लस 4y1 प्लस y0 ह्या फॉर्ममध्ये मिळाली. दॅट इज इंटेग्रेशन, देअरफॉर इंटेग्रेशन x0 टू x2 f ऑफ x dx इज इक्वल टू काय टर्म मिळाली आहे, h/3 इन ब्रॅकेट y0 प्लस 4y1 प्लस प्लस y2. सिमिलरली वी कॅन, आपण n इज इक्वल टू 2साठी पार्टिशन करून घेतो आहे ना, मग त्याच्यासाठी नेक्स्ट जर आपण घेतला इंटरवल तर व्हॅल्यू काय मिळत जातील आपल्याला, आपण फाइंड आउट करूया. सिमिलरली पहिल्यांदा x0 टू x2 घेतलेला, तर आता कोण मिळेल इथं तुम्हाला, x2 टू x4 मिळेल. x2 टू x4 काय मिळेल, y घेऊयात, y dx किंवा f ऑफ x dx, तर तो काय मिळाला, इज इक्वल टू, सिमिलरली काय मिळते बघा इथं, तर x0 टू x2 असेल तर काय मिळतो, x0 म्हणजे x0 असेल तर y0 प्लस मिडल जी टर्म असेल ती 4च्या मल्टिपलमध्ये आणि लास्टची असेल ती सिंगल असेल. म्हणजेच लिमिट जे मिळते ते काय होते, वायमध्ये फॉर्म होते, y0 प्लस y2 आणि मिडल जी टर्म मिळते ती 4च्या मल्टिपलमध्ये मिळते. मग सिमिलरली इथं काय मिळेल बघा, इथं काय मिळेल, y2मध्ये जाईल, y2 प्लस 4y3 प्लस 4y4 म्हणजे असे टर्म आपल्याला मिळत जातील. सिमिलरली नेक्स्ट इंटरवल काय मिळेल तुम्हाला इथं, x4 टू x6 मिळणार आहे, x6 y dx. मग हा इंटरवल कसा फाइंड होईल तुमचा, h/3 काय मिळेल, y4 प्लस 4y5 प्लस y6 बाय कंपॅरेटिव्हली ही टर्म मिळाली. आता नेक्स्ट टर्म काय मिळेल पाहूयात. आता नेक्स्ट इंटरवल बघा आपल्याला काय मिळेल, आत्ताचा घेतलेला आपण x4 टू x6 घेतलेला, आता काय मिळेल, इन जनरल घेतो आहे, कंटिन्यूइंग इन दिस वे. काय मिळेल, इन जनरल घेतला तुम्ही तर काय मिळेल, xn-4 टू कुठं जाईल, xn-2 y dx. तर काय मिळेल इंटरवल, h/3. टर्म कशी मिळते, जो आहे तो लोअर लिमिट n-4 प्लस 4 टाइम्स y n-3 प्लस y n-2 ही टर्म मिळते. सिमिलरली नेक्स्ट काय मिळेल आपल्याला, xn-2 टू xn मिळेल, लास्ट टर्म y dx. मग त्याचा फाइंड आउट केलं तर काय मिळेल, h/3 काय मिळेल, yn-2 प्लस 4 टाइम्स yn-1 प्लस yn मिळेल.
ही टर्म आपल्याला मिळाली. आता देअरफॉर अँड ही आणि ही घेतो आहे. अँड देअरफॉर ॲडिंग ऑल टर्म्स, आपण काय करतो आहे, ॲड करतो आहे, ॲडिंग ऑल टर्म्स. आता जर सगळ्या टर्म्स ॲड केल्या, ॲडिंग ऑल टर्म्स ऑफ इंटेग्रल्स वी गेट. आता बघा आपण इथं ज्या टर्म आहेत त्या पाहूयात. बघा काय होतं आहे, टर्म पाहूयात. पहिल्यांदा इथं ज्या टर्म आहेत, आता या पहिल्या 3 टर्म पहा. इथं बघा सगळ्यांचा कॉमन मल्टिप्लायर h/3 काय आहे, सेम आहे, h/3 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 अप टू h/3. देन फर्स्ट टर्म बघा y0, मग मिडल टर्म 4y1 प्लस y2. इथं काय झालं बघा, y2 आली, y4 आली आणि मधली टर्म 4मध्ये आली. मधल्या टर्म तुम्ही ऑब्झर्व करा बघा, ऑड टर्म आहेत, y1 y3 y5 अप टू y7 वगैरे अशा मधल्या टर्म येतील. आणि फर्स्टची टर्म y0 असेल आणि लास्टची टर्म बघा, इथं y2 आहे तर इथं y2 आहे, इथं y4 आहे तर इथं y4 आहे, इथं y6 आहे तर नेक्स्ट टर्मला y6 असणार आहे. म्हणजेच फर्स्टची आणि लास्टची टर्म इथं काय असणार आहे, सिंगल असणार आहे. त्याच्यानंतरच्या ज्या टर्म मिळणार आहेत तुम्हाला, ज्या ऑडच्या असतील त्या काय मिळणार आहेत, 4च्या मल्टिपलमध्ये, आणि ज्या इव्हनच्या येतील त्या काय मिळतील, 2च्या मल्टिपलमध्ये मिळतील. म्हणजेच ॲडिंग केल्यानंतर इक्वेशन कसं फॉर्म होईल बघा आपलं. इंटेग्रल इन जनरल घेतो आहे आपण आता, x0 टू xn f ऑफ x dx. म्हणजेच काय घेतो आहे, इंटेग्रल x0 टू xn f ऑफ x dx. हेच जर आपण ॲड करत गेलो तर टर्म काय मिळते आपल्याला, टर्म काय मिळत गेल्या बघा, h/3 हा आपला कॉमन मल्टिप्लायर आहे, तो बाहेर घेतला आपण. नेक्स्ट टर्म पहिली टर्म y0ची काय मिळणार आहे, सिंगलच मिळणार आहे. आणि मिडलच्या ज्या टर्म मिळणार आहेत त्या टर्म कशा मिळणार आहेत, 2 टाईप्समध्ये मिळणार आहेत. आणि त्या कशा असणार आहेत, इव्हनमध्ये, कारण त्यांची ॲडिशन केल्यामुळे 2 वेळा मिळणार. म्हणजे काय मिळेल, y2 y4 y6 y8 प्लस अप टू कुठंपर्यंत मिळतील, प्लस yn-2 पर्यंत मिळतील. आणि नेक्स्ट 4 टाईप्समध्ये कोणत्या मिळत आहेत, तर ज्या ऑड आहेत त्या, म्हणजे त्या कोणत्या मिळतील, y1 y3 y5 y7 प्लस अप टू कुठंपर्यंत मिळतील, yn-1. ऑड टर्म घेतो आहे ना. आणि राहिलेली टर्म लास्टची कुठली, yn, ती काय असणार आहे, तुमची सिंगलच टर्म असणार आहे. ती काय असेल, तुमची सिंगल टर्म असेल. हा मिळाला आपल्याला फॉर्म्युला कशाचा, तर सिम्पसन 1/3 रूलचा. कसा मिळाला बघा, h/3 हा सर्वांचा कॉमन मल्टिप्लायर आला, तर फर्स्ट टर्म जी असेल आणि लास्टचं टर्म सिंगल मिळाली. आणि मिडलमध्ये ज्या टर्म मिळतील त्या काय होतील, ज्या इव्हन टर्म असतील त्या 2च्या मल्टिपलमध्ये आणि ज्या ऑड असतील त्या 4च्या मल्टिपलमध्ये मिळतील. हा झाला काय आपला, दिस इज नोन ॲज सिम्पसन 1/3 रूल. Simpson's 1/3 rule. Hence the complete formula. या मेथडवरती काय रिमार्क्स पण आहेत, मी फक्त ओरली सांगते रिमार्क्स. बघा काय आहेत, सिम्पसन्स 1/3 रूल रिक्वायर्स द डिव्हिजन ऑफ द इंटरवल x0, xn इंटू ॲन इवन नंबर ऑफ सब इंटरवल्स ऑफ विड्थ h. सिम्पसन 1/3 रूलमध्ये काय करतो आहे आपण, जो इंटरवल मिळणार आहे त्याचे आपण सब इंटरवल्स करणार आहे, त्याची विड्थ काय असेल, सेम असेल, h असेल. बट त्याचा जे पार्टिशन करणार आहे त्या टर्म काय असल्या पाहिजेत, इव्हन टर्म असल्या पाहिजेत. आणि नेक्स्ट आहे द इंटरपोलेटिंग पॉलिनॉमियल ऑफ डिग्री 2. देअरफॉर दिस रूल इज ऑल्सो नोन ॲज पॅराबोलिक रूल. या म्हणजे इंटरपोलेटिंग पॉलिनॉमियलची डिग्री 2 असल्यामुळं सिम्पसन 1/3 रूलमध्ये काय असणार आहे, दिस इज नोन ॲज पॅराबोलिक रूलसुद्धा त्याला म्हटलं जाईल. अशा पद्धतीने आज आपण सिम्पसन 1/3 रूल पाहिला आहे. आता नेक्स्ट लेक्चरला आपण एक्झाम्पल पाहूयात या रूलवरती.